स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण 48 साईजच्या मापाची कटोरीचं ड्राफ्टिंग आपण बघणार आहोत. चला तर मग पाहूया. त्यासाठी मी एक चार्ट पेपर घेतलेला आहे. चार्ट पेपरवरती याची फोल्ड करून घेतलेला आहे. उंची अधिक 1 इंच. शोल्डरचं माप 6 इंच घेतलेलं आहे. मुंड्याचं माप 6.5 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीनं लाईन ओढून घ्यायची. छातीचे माप चौथा भाग अधिक घेणार आहोत. छाती आहे 48 तर त्याचा चौथा भाग होतो 12. अशा पद्धतीने 12 वरती मार्किंग करून लाईन ओढून घेणार आहोत. नंतर कमरेचं माप टाकणार आहोत. नंतर कमरेचं माप आहे 38 इंच. त्याचा चौथा 9.5 अधिक 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत टक्ससाठी आणि अशा मार्किंग करून ही लाईन आपण ओढून घेऊया. आता छातीचा आणि कमरेचा भाग ही लाईन ओढून घ्यायची. नंतर मार्जिनसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं. आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही एकत्रच काढत आहोत, त्यामुळं मार्किंग करताना दोन्ही एकत्रच करणार आहोत. फक्त थोडेसे चेंजेस करायचे. तर ते काय करायचे तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितल्यानंतर कळेलच. सेंटरवरती एक मार्किंग केलं. अशा पद्धतीनं पाठीमागच्या भागाचा आकार हा देऊन घ्यायचा. नंतर अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि नंतर अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि मुंड्याचा आकार पुढच्या भागाचा अशा पद्धतीनं देऊन घ्यायचा. हा पुढील मुंड्याचा आकार झाला. आता 2.5 इंच गळा रुंदीचं माप टाकायचं. गळाची उंची 6 इंच आहे. 2.5 इंच अशा पद्धतीनं लाईन ओढून घ्यायच्या आणि पुढील गळ्याचा आकार हा आपण देऊन घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रेसपट्टीसाठी 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. दोन्ही बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि सरळ एक लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीनं लाईन ओढून घ्यायची. आता वरील बाजूस 1 इंच अंतर घ्यायचं. असं मार्किंग करायचं आणि ही लाईन जोडून घ्यायची. ही लाईन जोडल्यानंतर अशा पद्धतीनं ब्रेसपट्टीचा आकार द्यायचा. ही झाली आपली ब्रेसपट्टी. आता आपण मुंड्याच्या इथून एक लाईन सरळ सरळ ओढून घेणार आहोत. 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. टक्स पॉइंट अधिक अर्धा म्हणजे 10 वरती एक मार्किंग करून अशा पद्धतीनं ही लाईन आपण जोडून घेऊया. ही लाईन आपण जोडून घेतली की आपण कच्ची कटोरी आपली तयार झाली. आता आपण हे दोन्ही पार्ट एकत्रच कट करणार आहोत. पुढच्या पाठीमागचा भाग अगोदर आपण कट करून घेणार आहोत. दोन्ही एकत्रच करायचे म्हणजे कन्फ्युजन होत नाही. हे दोन्ही भाग आपण एकत्र कट करून घेतले. आता सेंटर मधून कट करायचं म्हणजे पाठीमागचा भाग वेगळा होतो आणि पुढचा भाग हा वेगळा होतो. अशा पद्धतीने आपल्याला 2 भाग मिळाले. आता आपण पुढील भागामध्ये काय चेंजेस करणार आहोत. पुढचा गळा आपण कट करून घेणार आहोत. तसेच कटोरी कट करून घेणार आहोत. मुंड्याचा आकार आतील बाजूस जो दिला होता तो आपण पुढच्या भागाचा कट करून घेणार आहे. या पद्धतीनं आपण आता ब्रेसपट्टीचं कटिंग करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला हे सगळे वेगवेगळे भाग हे मिळतील. कटोरी, परत साइड पार्ट आणि ब्रेसपट्टी. आता आपण ब्रेसपट्टी सेपरेट मिळाली. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं माप टाकणार आहोत. 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. पाठीमागचा गळा 10 इंच आहे म्हणून 10 इंचावर एक मार्किंग. खालच्या बाजूला हा गळा थोडासा डीप आहे म्हणून मी 3 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीनं लाईन जोडून घ्यायच्या म्हणजे आकार देताना सोपं पडतं. जरी तुम्ही सुरुवातीला शिकत असाल तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपण पाठीमागचा गळा कट करून घेतला. तुम्हाला मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगत आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीये. आता टक्स पॉइंट 4 वरती एक मार्किंग केलं मी आणि ह्याची साईडची उंची मोजायची आणि त्याच्या निम्म घ्यायचं. हा पाठीमागचा आपला टक्स झाला. आता आपण बाहीचं कटिंग आपण बघणार आहोत. यासाठी पाठीमागच्या भागाचं किंवा पुढच्या भागाचं हे जे तिरकस अंतर आहे
हे मोजायचं आहे. त्याच्यावरती अंतर आलेलं आहे माझं 10 इंच. तर मी आता 10 इंचाची घडी घेणार आहे. 10 इंच अधिक 1 इंच म्हणजे 11 इंचाची घडी घेणार आहे. 11 इंचाची घडी घेतली. नंतर बाही उंची अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे. आणि इथून 3 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने तिरकी लाईन ओढून घ्यायची. तिरकी लाईन ओढल्यानंतर इथून इथं 1 इंचावर मार्किंग करायचं आणि याचे 3 भाग करायचे. म्हणजे माझं 10.5 हे इथलं अंतर आलेलं आहे. तर 10.5चे मी 3 भाग केले आणि असे मार्किंग करून घेतलं. वरच्या साईडला 1 इंचावर मार्किंग करायचं. मग आता हे जे पॉइंट दिलेले आहेत, ते आता वरच्या साईडला अर्धा आणि खालच्या साईडला अर्धा अशा पद्धतीनं हे असे पॉइंट देऊन घ्यायचे. पॉइंट दिल्यामुळं काय होतं की आपले आकार व्यवस्थित येतात आणि ते चुकत नाही. मुंड्याचा आकार देताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. आता दंडघेरच्या निम्मे अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं हे स्लीवचं कटिंग हे करून घेणार आहे. आधी पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेणार, नंतर मग बाही उघडून पुढच्या बाजूचं हे मुंड्याचं माप आपण कट करणार आहोत. अशा पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग हे झालेलं आहे. आता कटोरीचं कटिंग कसं करायचं ते दाखवते. कटोरी ही आहे, आपण जी कच्ची कटोरी काढली होती ती पूर्णपणे आहे तशी दुसऱ्या पेपरवरती एक ठेवून घ्यायची आणि पूर्ण आहे तशी ती ड्रॉ करून घ्यायची. अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतली. आता आपण काय करणार आहोत की इथून 2 इंच एक्स्ट्रा वाढवणार आहोत. 2 इंच वाढवलं, नंतर ही सरळ तिरकी लाईन ओढून घेतली. आता आपण छातीचा 10वा भाग अधिक किंवा याचा सेंटर काढला तरी पण चालतो. या 2 इंच सेंटर काढायचा. सेंटर बरोबर आणि खाली 2 इंच वाढवायचं. 2 इंच वाढवून ही लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीनं आणि इकडची लाईन ओढून घेतली की इकडच्या अंतरा एवढंच इकडं अंतर घ्यायचं. म्हणजे ही लाईन ओढून घेऊया. नंतर मग हे जे मार्किंग केलं तर आपण हे लाईन ओढून इकडून घ्यायची आणि इकडे बी तसंच करायचं. म्हणजे आपले दोन्ही हे मेजरमेंट सेम येतं. अजिबात कमी जास्त होत नाही. आणि वरून असा गोलवा द्यायचा आणि गोलवा सुद्धा आपला व्यवस्थित येतो. अशा पद्धतीनं हे कटोरी असं 48 माप जास्त मोठं असल्यामुळं आपण हे अशा पद्धतीनं थोडासा गोलवा देत आहोत आणि कटिंग करत आहोत. या पद्धतीनं आपण कटोरीचं कटिंग हे करून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये काही चेंजेस जर हवे असतील तर तेही तुम्ही सांगू शकता की तुम्ही हे अशा पद्धतीनं सांगा. आता आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घेऊया आणि इथून वरचा टक्स 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं म्हणजे टोटल हा अशा पद्धतीनं हा कटोरीचा टक्स तयार होईल आणि ही झाली आपली कटोरी तयार. याचा पफ सुद्धा खूप छान असा येतो. मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.